महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पहिल्याच दिवशी 1 जुलैला तलाठी कार्यालय आणि सेतू कार्यालयांमध्ये महिलांची मोठी झुंबड उडाली। योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव ही लाभार्थी महिला आणि त्यांच्या कुटुंबियांकडून केली जात असून त्यासाठी मोठी गर्दी होत आहे। या गर्दीचा शासकीय यंत्रणेवरही मोठा ताण आला असून अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे तलाठी आणि सेतू कार्यालयाच्या दारात रांगा लागल्या आहेत। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 ते 15 जुलै दरम्यान लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। कार्यालयात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने महिला आणि नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागले। या योजनेबरोबरच सध्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियाही सुरू आहेत। त्यामुळे कागदपत्रांसाठी विद्यार्थी आणि पालकांचीही तलाठी, सेतू आणि तहसील कार्यालयात गर्दी होत आहे। त्यामुळे या कार्यालयांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे। शहरातील माळीवाडा आणि नालेगाव या दोन्ही तलाठी कार्यालयात महिलांनी हजारोच्या संख्येने गर्दी केली आहे। त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकही प्रवेश प्रक्रियेसाठी दाखले मिळवण्यासाठी कार्यालयात येत आहेत, परंतु कर्मचारी संख्या अपुरी असल्याने माता भगिनींसह विद्यार्थी आणि पालकांची मोठी गैरसोय होत आहे। ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रशासनाने तलाठी कार्यालयात कर्मचारी वाढवावेत अशी मागणी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष रवी दंडी यांनी केली। उनका नाम होगा मेरा है, समीरा बरोबर आहे मावशी, तुमचा काय संबंध नाही। तुम्ही तर तुझ्या कुठे गेले? आता गेले जेवायला। आता महाराष्ट्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण ही जे योजना लागू करण्यात आलेली आहे बहिणींसाठी, माता भगिनींसाठी, आज त्या अनुषंगाने नालेगाव या ठिकाणी तलाठी कार्यालय आहे। माळेवाडा, नालेगाव 2 तलाठी कार्यालय आहेत। आज या ठिकाणी हजारो संख्येने माता भगिनी आलेल्या आहेत। तरी तलाठी कार्यालयामध्ये नाही कोणती व्यवस्था आहे, नाही सुव्यवस्था आहे, नाही कागदाची काही तरतूद करण्यात आलेली आहे। प्रत्येक ऑफिसमध्ये नालेगाव, माळेवाडा या ठिकाणी एक कर्मचारी आहे आणि हजारोच्या संख्येने आपल्या माता भगिनी या ठिकाणी उत्पन्न दाखला घेण्यासाठी आलेले आहेत। तसेच आत्ता डिप्लोमा, GT, 12वी सायन्स, 12वीचे विद्यार्थ्यांची जे परीक्षा झालेली आहे त्यांच्या ॲडमिशनसाठी सुद्धा उत्पन्न दाखल्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या संख्येने आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत की ज्या अर्थी उत्पन्न दाखला घेऊन त्यांना पुढचं ॲडमिशन भेटावं। त्यांच्यासाठी 5 दिवस मुदत आहे, 5 जुलैपर्यंत, आणि माझी लाडकी बहिणीसाठी फक्त 15 दिवस मुदत दिलेली। त्यामुळे महाराष्ट्र सरकारला, नगर प्रशासनाला आवाहन करतो की तुम्ही तलाठी कार्यालयात कर्मचारी वाढवून माता भगिनींसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखले उत्पन्न करून द्यावे हे आवाहन करतो की नगर सरकारला आणि तहसीलदार साहेबांना की तुम्ही तलाठी कार्यालयात 2-4 कर्मचारी वाढवून विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखला आणि माता भगिनींसाठी माझी लाडकी बहीणसाठी जी योजना राबवलेली आहे त्याच उत्पन्न दाखला लवकर मिळावे याची तरतूद करावी हे मी असे आवाहन करतोय। बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।